मोठी बातमी समोर येते ती पाहूया। दानवेंच्या कॅश बॉम्ब नंतर आणखी एक व्हिडिओ बॉम्ब हा समोर आलाय। महेंद्र दळवीनंतर भरत गोगावले यांच्यावर कॅश बॉम्ब टाकला गेलाय। चित्रलेखा पाटील यांनी हा आरोप केलाय, तर हा आरोप खोटा आहे असं गोगावलेंनी म्हटलंय। शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी गोगावलेंवर आरोप केला। बदनामीचं राजकारण सुरू आहे असा पलटवार गोगावले यांनी केलाय। तर आपल्या सोबत स्वतः शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील ह्या जोडलेल्या आहेत। चित्रलेखाजी, हा नेमका व्हिडिओ कधीचा आहे, हा जो तुम्ही बॉम्ब टाकलाय तो? मुळात तर मी आज ज्या माध्यमांशी बोलले त्यांना एक व्हिडिओ दाखवला जो मला मिळाला आणि आम्ही मागणी हीच केली, मेनली महेंद्र दळवी, कारण की ते माझ्या मतदारसंघातले आहेत म्हणून आणि अलिबाग मधले आहेत म्हणून, की ह्या जे व्हिडिओ येत आहेत भ्रष्टाचाराचे आणि एकीकडे आपण म्हणतो की शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही झालेली आहे, एकीकडे आशा वर्करचे पगार द्यायला पैसे नाहीयेत, अशा वेळी जर या प्रकारचा भ्रष्टाचार होत असेल आणि असे व्हिडिओ समोर येत असेल तर मुळातच शेकाप यांच्या चौकशीची मागणी करते। ते आरोप प्रत्यारोप ते नाही ठरवू शकत, 50 खोकेवाले नाही ठरवू शकत तो व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे। चौकशी शासन आणि यंत्रणा करतील। आम्ही चौकशीची मागणी करतोय सर्वप्रथम। ईडी, सीबीआय, अँटी करप्शन कडनं यांच्या प्रत्येक अकाउंटची चिठ्ठा आणि चिठ्ठ्याची चौकशी केली पाहिजे। प्रॉपर्टी घरं आली कुठून? आता जर तुम्ही महेंद्र दळवींबद्दलच बोललात तर मुळात ज्या घरात ते राहतात ते सुद्धा एका डिस्प्युटेड यातनं ते घर आलेलं आहे। प्लस त्यांच्यावर बघितलं तर सगळ्यात जास्ती गुन्हे असलेला आमदार कोण, तर तो महेंद्र दळवी आहे। घरगुती हिंसाचाराचा त्यांच्यावर गुन्हा आहे, त्यांच्यावर अट्रॉसिटीजचे गुन्हे दाखल आहेत, रॉयल्टी न भरण्याचे कॉरीचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्या आणि त्यांच्या फॅमिलीवर। मग अशा वेळी ही पार्श्वभूमी आहे। एक मागे माझा व्हिडिओ व्हायरल झालेला, जेव्हा 50 खोके म्हटल्यावर ह्यांचीच बायको न नाव घेता माझ्या अंगावर आली, तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि मुळात अंबादास दानवेंनी दाखवलेल्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर चौकशी तर झाली पाहिजे की नाही? एवढा अधिकार महाराष्ट्राला आहे की नाही चौकशीचा? मग निर्णय येईल तो येईल, आम्हाला मान्य आहे, पण चौकशी होणं हे मला वाटतं सर्वसामान्य जनतेचा आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन तरुण तरुणाईचा अधिकार आहे। कारण की एकीकडे महाराष्ट्र महागाई, बाकी सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज मध्ये, माझ्या अलिबाग मध्ये तर सगळे रस्ते अपूर्ण आहेत। जी, मात्र चित्रलेखाजी, तुम्ही हा व्हिडिओ समोर आणलेला आहे। आधी महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ दानवेंनी समाज माध्यमात आणला होता, त्यांच्यावर मग आरोप झाला होता की सुनील तटकरे यांनी त्यांना हा व्हिडिओ दिला असेल। तुम्ही आता हा पुन्हा व्हिडिओ समोर आलेला आहे, तुमच्यावर सुद्धा सुनील तटकरे यांनी व्हिडिओ दिलेला आहे असा आरोप होऊ शकतो शिवसेनेकडून? ती कोणाहीकडनं त्यांनी काय आरोप करायचं त्याचं मी काही काळजी करत नाही, दॅट्स नन ऑफ माय बिझनेस। त्यांनी आरोप करावा, लोकशाही आहे, त्यांना काय बोलायचं, पण माझी मागणी ही आहे, ते काय बोलतात उत्तर प्रत्युत्तरात मला इंटरेस्ट नाहीये। मागणी एकच आहे की चौकशी झाली पाहिजे। कारण की जर जनतेचा पैसा आहे, पैसा त्यांचा नाही, हा जर जनतेचा पैसा आहे, ब्लॅकचा पैसा आहे आणि तो पकडलाच गेला पाहिजे। हे शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे। जी, मात्र चित्रलेखाजी, विरोधकांकडून असाही आरोप होतोय की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम हे व्हिडिओ समोर आणले जात आहेत आणि इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न केला जातोय। चौकशी करा ना, माझं तेच म्हणणं आहे, चौकशी लावा ना, मग कळेल इमेज कोणाची काय इमेज आहे, चौकशी लावा ना। जी, मात्र भरत गोगावलेंनी हे आरोप फेटाळलेले आहेत, ते पण माहिती नाहीये। निवडणुका आज कधी आहेत, जिल्हा परिषदेच्या थोडी निवडणुका लागल्या। मात्र भरत गोगावले यांनी हा आरोप फेटाळलेला आहे। तुम्ही जो आरोप केलेला आहे किंवा व्हिडिओ दाखवलेला आहे, समाज माध्यमात समोर आणलाय, पत्रकार परिषद घेऊन समोर आणलाय, हा तुमचा आरोप भरत गोगावले यांनी फेटाळलेला आहे। आम्ही चौकशीची मागणी केलेली आहे, ती चौकशी महाराष्ट्र करणार की नाही हा माझा प्रश्न आहे। जी, मात्र भरत गोगावले असं म्हणतात की हे केवळ बदनामीचं राजकारण सुरू केलं गेलंय। ठीक आहे ना, हे बघ, लोकशाही आहे, जसं तुम्ही माझा फोन घेताय, माझं म्हणणं आहे तर त्यांनाही बोलायचा अधिकार आहे, पण मुळात आज अतिशय त्रासलेली जनता आहे, शेतकरी आहे। मग अशा वेळी आता रम्मीच्या वेळेस पण जेव्हा कोकाटेंचा व्हिडिओ आलेला तेव्हा त्यांनी नाकारलेलं की ते खेळतच नव्हते, हे नव्हते, पण त्यांना राजीनामा द्यायला लावला, दुसरी मिनिस्ट्री दिली ना। मग अशा वेळी यांची चौकशी का नाही? ते स्वच्छ असतील, चुकीचं असतील तर तसं येईल। बरं, तुम्ही आता चौकशी होईपर्यंत या मुद्द्याचा पाठपुरावा करणार? हो, शेका पक्ष या मुद्द्याचा पाठपुरावा करणार, चौकशी करूनच घेणार शेकाप स्टाईल। बरं, ठीक आहे। चित्रलेखाजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर चित्रलेखा पाटील, शेकापच्या राज्य प्रवक्त्या, यांनी भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ समोर आणलेला आहे। पैशासंदर्भातील हा व्हिडिओ आहे, त्यांनी कॅश बॉम्ब टाकलाय।
यानंतर भरत गोगावले यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। हे केवळ बदनामीचं राजकारण सुरू आहे असं गोगावले यांनी म्हटलेलं आहे। भरत गोगावले यांनी या कथित व्हिडिओ संदर्भात भाष्य केलेलं आहे। केवळ बदनामी करण्याचं हे राजकारण सुरू आहे असं त्यांनी म्हटलंय। याआधी शिवसेनेचेच आमदार महेंद्र दळवी यांचाही पैशासंदर्भातील व्हिडिओ हा समोर आला होता। अंबादास दानवे यांनी तो व्हिडिओ समोर आणला होता आणि त्यानंतर अवघ्या 1-2 दिवसातच भरत गोगावले यांचा सुद्धा व्हिडिओ पैशासंदर्भातील समोर आलाय। चित्रलेखा पाटील शकपच्या प्रवक्त्या यांनी हा व्हिडिओ समोर आणलाय। सोबतच ईडी एसीबी करून चौकशी करा अशी मागणी सुद्धा चित्रलेखा पाटील यांनी केली आहे। तर यावर भरत गोगावले यांचं उत्तर समोर आलंय। त्यांनी केवळ बदनामीचं राजकारण सुरू आहे असं भाष्य केलंय।